आजच्या रात्रीमध्ये ज्यांचा आपण अगदी गोड आवाज ऐकला ते आमचे साथी समालोचक रुपेश पाटील सर यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल। पहिला पूर्वार्ध जिथे बॅटिंग करायच्या यंग स्टार मोरबे टीमला मी विनंती करेन, मोरबे टीम की आपली सलामीची जोडी आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवा। आजच्या रात्रीमध्ये शेवटची मॅच कोणता संघ आपला अधिराज्य कायम ठेवेल, एका साईडला यंग स्टार मोरबे आणि त्याला फाईट गावदेवी पाली टीम। चला लगेच सागर आपली सलामीची जोडी आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवा, विनंती असेल मोरबे टीमला। सर थँक्यू। गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया। आजच्या रात्रीतील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल। मी समालोचक रुपेश पाटील, मॅनपॉम जनवली पेन। तमाम क्रीडा रसिकांचं पुनश्च परत एकदा इथे करतो या क्रीडा नगरीमध्ये उपस्थित सर्व खेळाडूंचं आणि क्रीडा रसिकांचं करतोय सरचे स्वागत। त्याचबरोबर अगदी 12:16 झालीत आणि आत्ताही मात्र घर बसल्या ही मॅच लाईव्ह पाहत आहेत त्यांचंही मनापासून आम्ही सरचे स्वागत करू। आदरणीय तुम्हा सर्वांचे लाडके ॲडव्होकेट शशिकांत दिसले साहेब यांच्या वतीनं सगळ्यांचंच मनपूर्वक सहर्ष स्वागत। इथून आणि पाली संघासाठी इथून गणेश तात्रे साहेब यांच्याकडनं मात्र शुभेच्छा आलेल्या आहेत आणि पाली गावाचे जावई बापू आहेत, त्यांची खात्री जमा निश्चितच होईल। इथे 12व्या खेळाडूचं कौतुक करावं लागेल। अश्विन ठाकरे आहेत आमच्या बरोबर, पहिल्या मॅच पासून जोडले गेलेले आहेत। हे नयन दृश्य 4 कॅमेरे आणि MTC ला का म्हटलं जातं, ब्रँड इज ब्रँड। सागर फराड अँड कंपनी, आमचे रोशन फराड आणि भाविश ठाकरेचा मी आवर्जून उल्लेख करत असतो। संस्कार आमचा असेल, या सगळ्यांची मेहनत सातत्याने मात्र आपण पाहत असतो। आपण एका स्क्रीनवरती 4 नयनरम्य दृश्य हे मात्र MTCच्या मार्फत पाहतोय। एका बाजूला पूर्ण मैदान, दुसऱ्या बाजूला दुसऱ्या अँगल फलंदाज एका बाजूला, आणि त्याचबरोबर या मैदानातील आपण ज्या प्रकारे ड्रोन व्ह्यू आकर्षक इथे मात्र घेतले गेलेले आहेत ते गेमआउट डिस्प्ले। 2 गावामधील संघर्ष, 2 संघ बलाढ्य, मॅच रंगतदार होताना पाहायला मिळेल। ही मॅच मात्र अगदी रुबाबदार होताना पाहायला मिळेल। कित्येक वेळा एकमेकांसमोर आलेत, कित्येक वेळा एकमेकांना पाणी पाजले, कित्येक वेळा एकमेकांना खडे चालले, कित्येक वेळा एकमेकांसमोर मात्र इथून पाणी टोकलं। त्या निमित्त आहे आमदार चषक 2025 मधलं आयोजक आदरणीय तुम्हा सर्वांचे लाडके शशिकांत दिसले साहेब, आणि मॅच होईल ठका ठका, कारण दोन्ही संघ पाहायला गेला तर दमदार आहेत, हार मानणार नाही आहेत। पाली संघ पाहायला गेला तर इथून मैदानामध्ये जसे आलेत ना, त्यांची बॉडी लँग्वेज अशी आहे ना की या स्पर्धेचा चॅम्पियन होऊन जायचं आपल्याला। दुसऱ्या बाजूला मोरबी टीम चांगला खेळ आजच्या रात्रीमध्ये दाखवलाय। अगदी इथे पाहायला गेलं तर उंच माझा झोका, हवेमध्ये तरंगत बॉल, पहिला धक्का सागर यांच्या स्वरूपामध्ये बसताना पाहायला मिळेल। फलंदाज बाद सर्वेश हे गोलंदाज यशस्वी होताना पाहायला मिळतील। 1 या धावसंख्येवरती पहिला मात्र इथे विकेट। 440 होल्डचा करंट, मोठा बुरुज ढासळला गेलाय टीम मोरबी टीमचा डगआउट मध्ये। आणि आता इथून पाहायला गेलं तर जो मात्र टीमचा मोरक्या रन मशीन म्हणून ज्यांची ओळख होती मोरबी न्यू यंगस्टार टीमचे मात्र फलंदाज सागर उलवेकर हे मात्र बाद झालेत। आणि आता इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये चर्चा ही केली जाईल। बक्षिसांची रेलचेल असणारी स्पर्धा गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा मात्र आपल्याला खानाव नगरीमध्ये मात्र रंगताना पाहायला मिळते। ॲडव्होकेट शशिकांत देसले साहेबांच्या निमित्ताने आपण प्रमुख आयोजक आपल्याला पाहायला मिळतात तिथे, आणि एक दमदार स्पर्धा घेऊन आलेत आपल्या समोर सर्वेश। बॉलच्या फरवरती प्रेम करणारा हा गोलंदाज आहे। अगदी यॉर्करचा प्रयत्न कोतून काढला पाहिला गेला, डीप फॉरवर्ड रिजन मध्ये थोडेसे स्कीड झाले तिथे, तोपर्यंत मात्र इथून धावा चपलतेने मात्र पूर्ण करताना पाहायला मिळत आहेत 2, आणि या 2 धावेने धापलकावरती मात्र धावा लागल्या जातात त्या 3 धावा। मंगेश आणि आयुष
या दोन्ही फलंदाजांना मात्र अगदी कलात्मक पद्धतीने फलंदाजी तुम्हाला करावी लागेल. एक शॉर्ट रन इथे मात्र येताना पाहायला मेन आयुष फडके आणि मंगेश उलवेकर या दोन फलंदाजांवरती परिपूर्ण मात्र जबाबदारी असेल. या भेदकता आणि त्याचबरोबर शॉटला थर्ड अंपायर नाहीये, ऑन फील्ड निर्णय असणार आहे. तुम्हाला वाईट साठीच फक्त दिलेला आहे एक रिव्ह्यू. एक वाईड आणि एक बिमर आणि एक रनआउटची तुम्हाला इथे मात्र दिलेलं असेल. बिमर किंवा रनआउट साठी एकच तुम्हाला रिव्ह्यू वापरता येईल, याची कृपया दक्षता घ्या. गेम ऑन लेस्ली सर्वेश आतापर्यंत चांगली फलंदाजी इथे मात्र पाहायला गेला तर जोरदार अपील केली. जबरदस्त इथे मात्र पालीचे मात्र हे बटरफ्लाय अगदी फडफडताना मात्र पाहायला मिळतात. अगदी इथून मात्र या हवेमध्ये तरंगताना मात्र पाहायला मिळतात. आणि या टीमची जिथून इथे मात्र मैदानामध्ये आल्यापासून बॉडी लँग्वेज तुम्ही पाहिले गेलात तर अप्रतिम आहे. आणि तोच विश्वास आणि तोच मात्र इथून स्वतःमध्ये असलेला मात्र इथून काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न तो आतापर्यंत मात्र पाली टीममध्ये पाहायला मिळतोय. सर्वेश मंगेश उलवेकर स्ट्राईकला आहेत. आता मोठा फटका येत नाहीये, बराचसा मात्र संघर्ष करावा लागतोय. चांगली गोलंदाजी मात्र होताना पाहायला मिळते. खूप छान पद्धतीने मात्र इथून या खेळाला सजवलं गेले पाली टीमनं. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आहे. धावा फलकत आल्या 2 धावा. आपल्याला किती लोक ओळखतात ना याला महत्व नाहीये, तर ते आपल्याला का ओळखतात याला महत्व आहे. तुम्हाला ओळख निर्माण करायची आहे, सिद्ध करायचं आहे इथून या सगळ्या गोष्टींवरती. कारण परिस्थितीजन्य क्रिकेटला तुम्हाला ॲडॉप्ट करायचं आणि परिस्थितीजन्य क्रिकेटला बदलायचं आहे तुम्हाला. आणि त्याचबरोबर तुम्हाला खेळ करायचा आहे. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. 2 धावा आल्यात फक्त आणि त्याचबरोबर एक विकेट ही महत्वपूर्ण आली. चांगली गोलंदाजी सर्वेशांची मात्र पाहायला मिळते. लेग कटर ऑफ कटर करण्याची क्षमता मात्र या गोलंदाजांकडे आहे. स्विंग अँड मिस करण्यामध्ये ही मात्र माहीर आहेत. हा बॉल थोडासा बाहेर पडलाय, वाईटचा निर्णय. एक अतिरिक्त धाव मात्र जोडली जाईल. 3 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळतात इथे. दोन्ही मातब्बर टीम आपण पाहायला गेलं तर मोरबी त्यांच्या विरोधामध्ये पाली, न्यू यंगस्टर मोरबी आणि त्यांच्या विरोधामध्ये आई गावदेवी पाली. आणखी एक भन्नाट वेग इथे मात्र पाहायला मिळाला. प्रचंड वेगावरती स्वार होत गोलंदाजी केली जातोय. जणू काही पहिल्या षटकामध्ये हा पारी प्लेमध्ये बॉल पडलाय. त्याच्यानंतर पाहायला गेलं तर अगदी कटर बॉल स्विंग झाला आणि इथून अगदी उजव्या एष्टीच्या जवळून चाटून पुसून इथे मात्र एष्टीच्या हातामध्ये बॉल विसवलाय. षटक क्रमांक पहिलं समाप्त झाले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर महत्वपूर्ण एक विकेट सागर यांच्या स्वरूपामध्ये प्राप्त करून दिली सर्वेशांनी. आणि बॅटिंग करत असताना न्यू यंगस्टार मोरबी टीम 3 या धावसंख्येवरती. हा पाहतोय आपण भव्य दिव्य व्यासपीठ ड्रोनच्या मार्फत आपण पाहायला गेलं तर या स्पर्धेचे जी मात्र इथून हा व्यासपीठ आपण जो पाहायला गेलो तर आमचा कॉमेंट्री बॉक्स, त्याच्यानंतर अतिथीगण आणि या खेळाडू कक्ष ही मात्र आपण बाजूला पाहायला गेला तर टॉस बॉक्स सुद्धा पाहतोय आपण. अप्रतिमरित्या मात्र स्पर्धेची मांडणी मात्र करण्यात आलेली आहे आणि सर्व मात्र मिळून जुळून आणले. तुम्हाला सर्वांचे लाडके प्रशांतदादा ठाकूर साहेबांचे निकटवर्तीय ॲडव्होकेट शशिकांत दादा दिसले साहेबांनी. आणि त्याच मात्र स्पर्धेमध्ये आपण ही भव्य दिव्यता आपण अनुभवताय, पाहताय, न्याहाळताय. ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती आत्मविश्वास. शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असतो ना तोच खरा कर्तृत्ववान. आणि बॉल ठोकलाय आयुष फडके यांनी सीमारेषा पार, षटकार. बॉल आपण पाहायला गेलं तर अर्ध्या विकेटवरती आपटी बॉल पाहायला मिळाला. अप्रतिमरित्या मात्र अगदी नजरेमध्ये मात्र हेरला त्याला आयुष फडके यांनी. आणि त्याच्यानंतर हा षटकार पाहायला मिळाला. त्याच्यानंतर कमबॅक करण्याचा सुवर्ण संधी. बॅटला ब्रश झालाय का? नाहीये. जोरदार अपील इथे मात्र केली जरूर नाहीये आणि अपील करणं इम्पॉर्टंट आहे. हा विकेट खूप महत्वपूर्ण आहे इथे. आणि इथून पहा रिप्ले मध्ये बॅटला ब्रश झालाय, यष्टिरक्षकांकडनं चुकी झाली आणि इथून विकेट कदाचित मिळाली असती. नाराज, हताश गोलंदाज तेजेश आणि यष्टिरक्षकी तेवढेच केतनला पाहायला तिथे. हो हो हो, का होऊ नये. आणखी एक विकेट आला असते. अगदी हेलिकॉप्टर शॉट इथं मात्र पाहायला मिळाला. मिडॉनमध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. तेवढाच अप्रतिम क्षेत्ररक्षण प्रदीप यांच्याकडनं मात्र केलं जातोय. तोपर्यंत धावे ते कंप्लीट केली जातोय 1 आणि या एका धावेनं मात्र धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 10 धावा.
अशक्य असं या जगात काहीच नाहीये. त्यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या ठाई जबरदस्त इच्छाशक्ती असली पाहिजे आणि इथून तेच करावं लागेल. बॅटिंग करत असताना न्यू यंगस्टर मोरबे टीमला अगेन्स्ट जय गावदेवी पाली टीमच्या मात्र खेळत असताना धावा कमी आल्यात आणि या धावा कमीच्या जास्त कशा होतील त्याचा प्रयत्न तुम्हाला मात्र इथे करायचा आहे. चेंज ऑफ द स्पेस इथे मात्र पाहायला मिळालं. हेच तर खासियत आहे गोलंदाजांकडे. प्रत्येक गोलंदाज आपल्या नावाची चुणूक दाखवते. तेजेश सलगचा चौथा डॉट बॉल आपल्याला इथे मात्र पाहायला मिळते. कारण मंगेश उलवेकर खेळताना पाहायला मिळतात आणि इथून तेजेश पाटील यांच्या पहिल्या बरोबरती षटकार जरूर आला होता. त्याच्यानंतर डॉट बॉल, एक सिंगल, डॉट बॉल असं समीकरण या षटकातील आपल्याला पाहायला मिळतं. आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात 4 बॉलमध्ये. उर्वरित 2 बॉलचा खेळ 10 धावा धावपलकावरती लागल्या जातात. मिडॉनमध्ये पाहायला गेलं तर इथं खेळून काढला क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉलपर्यंत पोहोचतात. उचलतील, पिके करतील तोपर्यंत दुसरी धावेचा प्रयत्न कम्प्लीट मात्र होताना पाहायला मिळेल आणि या 2 धावा. भूषण आहे तिथे आणि या 14 धावा धावपलकावरती मात्र पाहायला मिळतात. मंगेश फडके 7 बॉलमध्ये 5 वरती खेळतात. आयुष उलवेकर 4 बॉलमध्ये आयुष फडके आणि मंगेश उलवेकर इथून फलंदाज सध्याच्या घडीला ना थोडंसं मात्र चाचपलताना खेळताना पाहायला मिळतं. तुम्हाला मात्र इथून आता सिद्ध करावं लागेल. आतापर्यंत सर्वोत्कृष्ट खेळ करावा लागेल. केलाय यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे आणि तो मार्ग तुम्हाला तयार करायचा आहे. ते दाखवताना मात्र पाहायला मिळत आहेत. फलंदाज मंगेश उलवेकर यांच्या बॅटमधून मात्र हा येतोय खन 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 आवाज करणारा दमदार षटका. वर्ष हळदीला सगळ्यात जास्त वाजणारा गाणं असणार आहे. कारण अप्रतिम संगीत आणि संगीत कक्षामधून प्रत्येक खेळाडूंना आणि त्याचबरोबर क्रीडा रसिकांना खुश करण्याचा परिपूर्ण प्रयत्न. 18 धावा धावपलकावरती महत्वपूर्ण एक विकेट माघारी गेली आणि त्याच्यानंतर षटक क्रमांक दुसरं इथे मात्र समाप्त झालं. या षटकामध्ये 15 धावा आल्या तब्बल आणि पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा आल्या होत्या. एक महत्वपूर्ण विकेट आली होती. हा थोडासा मात्र इथून आपण पाहायला गेलं तर न्यू यंगस्टार मोरबे टीम च्या बाजूने मात्र षटक जाताना पाहायला मिळालं. कारण पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या, येत नव्हत्या. चांगल्या पद्धतीनं मात्र इथे सर्वेश वारे या मात्र गोलंदाजाने चांगल्या अप्रतिम मात्र गोलंदाजी साकारली होती. त्याच्यानंतर तेजेश पाटील आले, 15 धावा खर्च करतायत. आता इथून तिसरा षटक मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. सिद्धेश ठाकरे आपल्याला पाहायला मिळतात आणि इथून आपण पाहायला गेला तर आमदार चषक 2025 मधील 82 2 दिवसामधील षटकार आपल्याला पाहायला मिळतात आणि चौकार आपल्याला 55 पाहायला मिळतात. 82 6 अँड 55 4 या आमदार चषक 2025 मध्ये आत्तापर्यंत मात्र येताना पाहायला मिळाले. म्हणजे तुम्ही या स्पर्धेची भव्य दिव्यता अनुभवू शकताय. किती चांगले चांगले खेळाडू तुम्हाला मात्र इथे खेळताना पाहायला मिळाले त्याचीही मात्र तुम्ही चर्चा करू शकताय. कारण कालच्या दिवसामध्ये खूप छान पद्धतीनं मात्र आपण पाहिलं गेलं तर ए ग्रुपचा मात्र लॉट आपल्याला पाहायला मिळाला खेळताना. चांगले चांगले नामवंत खेळाडू मात्र याच मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळाले. आजही मात्र तेवढे चांगले खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळाले. स्क्वेअर लेग मध्ये मात्र टॅप केल्या बॉलला पाहायला गेलं तर डीप बॅकवर्ड रिझनचा पत्र क्षेत्ररक्षक वेगाने बॉलपर्यंत पोहोचतायत. उचलतील, फेकी करतील तोपर्यंत चपलायनं चतुरायनं तेवढ्याच मात्र निहारत या 2 धावा इथे कंप्लीट एकत्र केल्या जातात. 20 धावा धावपलकावरती मात्र पाहायला मिळतात. आयुष फडके आता पूर्णपणे जबाबदारी स्वीकारतील का? मॅचची मात्र फसली गेली ना त्या मॅचला मात्र हसवलं जाईल का? बरीचशी चर्चा इथे मात्र पाहायला मिळेल. आणि 20 धावांवरती मात्र एक महत्वपूर्ण विकेट जी गेली ती विकेट खूप इम्पॉर्टंट होती. कारण सागर उलवेकर यांना बाद करण्यामध्ये पहिल्या षटकामध्ये यशस्वी झाले सर्वेश वारे हे गोलंदाज. त्याच्यानंतर मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न, उंच माझा झोका आणि मन तळ्यात मळ्यात जायच्या कयात ड्रॉप झाला असेल. जीवदान मिळालंय तिथे फलंदाज आयुष फडके यांना आणि धावाही मात्र इथे कंप्लीट केल्या आहेत 2 आणि या 2 धावेनं धावपलकावरती ही धावा मात्र वाढल्या जातील 22-22 आणि स्कोर बोर्ड इथे मात्र पाहायला मिळत आहे
साधा सोपा झेल होता. क्षेत्ररक्षक अगदी दूरवरचा प्रवास तिथे बॉलपर्यंत करून येताना मात्र पाहायला मिळाले. इथे साध्या पद्धतीनं झेल घेण्याचा प्रयत्न आणि तोही मात्र झालाय मिस. जीवदान मिळालं तिथे. आयुष फडके जीवदान मिळाल्यानंतर गिरकी घेतली, फिरकी घेतली आणि इथून बॉलला मात्र पाठवलंय. उंच माझा झोका घेत गिर 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 सी मारे शपार षटकार. चौकार आणि या 4 धावेनं धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 26 धावा. आतापर्यंत धावा संख्येला थोडासा आकार इथून आलाय, कारण वडापाव भेटणार नाही, लक्ष द्या बाबा जाताना. 26 धावा धावपलकावरती मात्र पाहायला मिळतात. इथे 7 बॉलमध्ये 16 धावांची बहादर केली आतापर्यंत आयुष फडकेने मात्र साकारली गेली आहे. त्याचबरोबर तेवढी उत्तम 7 बॉलमध्ये 9 मध्ये खेळताना पाहायला मिळतात मंगेश उलवेकर. छान पद्धतीने मात्र इथून जो गेम फसला होता त्या मॅचला मात्र मॅच फसली होती त्या मॅचला हसवण्याचा परिपूर्ण मात्र प्रयत्न मात्र केला जातोय. आपला क्लास मेंटेन केला जातोय आणि आतापर्यंत सर्वोत्कृष्ट खेळी करण्याचा त्यांच्याकडनं मात्र प्रयत्न केला जातोय. तेवढी ताकदीची गोलंदाजी सिद्धेश ठाकरे करतील का त्याची ही चर्चा. आणि हा बॉल आलाय अप्रतिम. फलंदाज फक्त पाहत राहिले आणि यस डेफिनेटली ते सांगतायत नको नको. वाईट यॉर्करचा प्रयत्न, अगदी लाईनवरचा बॉल मात्र पाहायला मिळाला आणि अगदी चांगला बॉल इथे मात्र हाताळला गेलाय. छान पद्धतीने मात्र हा बॉल गेलाय हाताळलाय. आतापर्यंत बॉल झाले 4 धावा आल्यात 8 या षटकामध्ये. एकूण धावपलकावरती 26 धावा. आयुष फडके सेकंडला आपल्याला पाहायला मिळतात. स्क्वेअर लेग मध्ये मात्र खेळून काढला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एकतर धाव घेतली गेली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का नाहीये. स्कीड झालाय तोपर्यंत मात्र पाहायला गेलं तर ही धाव झाली असती, घ्यायची की नाही तू मय बरीचशी चर्चा आणि खराब क्षेत्ररक्षण. निर्णय चुकलाय तिथे. टायमिंग मॅनेजमेंट होताना पाहायला मिळालं नाही. एक सेकंद ना ह्या मैदानामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे, तसं होताना पाहायला मिळालं नाही. आणि इथून एक सिंगल मात्र आली, अगदी रिक्स भरी सिंगल मात्र पाहायला मिळाली. खूप संघर्ष मात्र या एका धावेसाठी करावं लागलं आणि या एका धावेनं धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 27 धावा 27. आता मात्र ऑन स्ट्राईक मंगेश उलवेकर. त्यांच्या बॅटमधून षटकार आपल्याला पाहायला मिळाले. उर्वरित एक बॉल निर्णायक टायगर्स टार्गेट सेट करणारा बॉल. ऑन साईडला खेळून काढलाय. मिडर मध्ये प्रदीप आहे तिथे. परत एकदा स्कीड होताना पाहायला मिळालं. एके धावेला मात्र दुसऱ्यामध्ये रूपांतर करताना पाहायला मिळतो. इथे 2 धावाही कंप्लीट केल्या जात आहेत आणि इथून तिसरी ही धाव मात्र कंप्लीट झाली. आता खराब थ्रो परत एकदा होताना पाहायला मिळाला आणि चौथी धाव मात्र कंप्लीट झाली असती की काय. कॉमेडी एरर्स मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर तुमचं नियंत्रण खूप महत्त्वपूर्ण आहे मैदानामध्ये. तुम्ही कशा प्रकारे प्रेझेंट स्वतःला करताय, तुमची मानसिकता काय आहे, तुमच्या डोक्यामध्ये काय चाललंय, तुम्हाला काय करायचं आहे, या सगळ्या गोष्टी ना खूप इम्पॉर्टंट असतात मैदानामध्ये. कारण तेच त्याचं सगळं मात्र अनबॅलेन्सिंग क्रिकेट सध्याच्या घडीला मात्र मैदानामध्ये या बॉलवरती पाहिलं आपण. आणि षटक क्रमांक इथून समाप्त झाले 3रं. आणि ज्या धावा हव्या होत्या ना त्या धावा आल्या आहेत. 10च्या सरासरीनं मात्र 30 धावा धावपलकावरती सिद्धेश ठाकरे यांच्या स्वरूपामध्ये मात्र षटक क्रमांक 3रं समाप्त झाले. आणि इथून 9 बॉलमध्ये 17 वरती आयुष फडके, तर 8 बॉलमध्ये 12 वरती मंगेश उलवेकर खेळताना पाहायला मिळतात. एकूण धावपलकावरती 30 धावा कोडीजे. या स्पर्धेतील जर विचार केला तर MTC लाईव्ह आमचे खूप छान पद्धतीनं आमच्यापर्यंत मात्र अपडेट पोहोचवताना पाहायला मिळतात. 1082 आत्तापर्यंत टोटल रन्स मात्र इथे या स्पर्धेमध्ये झालेले आहेत. काय जबरदस्त इथून पाहायला गेलं तर अपडेट MTCचं मात्र पाहायला मिळते. आणि आणखी एक जोरदार अपील केली जातोय. थोडासा मात्र इथून उचली घेणारा अगदी बाउन्सर आपल्याला पाहायला मिळाला. कदाचित एसट्यांवरती आदळला नसता पंचाचा निर्णय.
लेग बिफोरला रिव्ह्यू नाही आहे सिस्टम प्लीज. अजून टेक्नॉलॉजी ती यायची आहे, ती मला वाटतं लेग बायच्या स्वरूपामध्ये एकदा येईल ना सर. येस डेफिनेटली. आणि मला वाटतं ओमसाई MTC ते आणेल का. अल्ट्रा मशीन आणली गेले, चर्चा होईल. आपण खोदू काही करू पण तो MTC लाईव्ह पहिल्यांदा तुम्ही आणा. आणि बरेच अडचण पंचांची मात्र दूर होताना व्हायला मिळेल. काय सर म्हणताय. ज्या गोष्टी बऱ्याचशा टेक्निकल आहेत टेनिस क्रिकेटमध्ये तेवढंच फक्त राहिले गेले आणि बाकी सर्व रिव्ह्यू सिस्टम आपल्याला उपलब्ध झालेले आहेत, कारण टेक्नॉलॉजी तशी वाढली गेलेली आहे. खर्च करू आपण कुठला तरी एखादा. आणि आयुष फडके थोडंसं बीट होताना पाहायला मिळतात. चर्चा होईल परंतु तेही येईल, कारण तुम्ही जर काही दशकामधील क्रिकेट पाहिलात आणि आत्ताचं क्रिकेट बदललं गेलेलं आहे. बऱ्याच टेक्नॉलॉजी आलेल्या जोरदार अपेल. आता मात्र परत एकदा पण पाहायला गेलं तर जबरदस्त कमबॅक करताना मात्र पाहायला मिळत आहेत. रिव्ह्यू सिस्टम इथे मात्र वापरला जाईल, पंच आमचे आहेत इथे आणि चेक केलं जाईल. ओमसाई MTCच्या मात्र टेक्निकल रूममध्ये टीव्ही स्क्रीनवरती चेक केलं जाईल. फेअर डिलिव्हरी इथे मात्र पाहायला मिळेल. पंचाने चेक केलंय, पहा तुम्ही स्क्रीनवरती स्वतःही पाहू शकता, समर्थकाने पाहू शकताय. बॉल अगदी परफेक्ट आहे, लाईन आणि लेंथ बराच सातमधून फेअर डिलिव्हरी दिली. तुमचे समर्थकही पाहू शकतात. सिद्धू भोईर काय गोलंदाजी करतात, अचूक टप्प्यावरची 3 बॉलचा खेळ झालाय आतापर्यंत. एक धाव मात्र येताना पाहायला मिळाली लेग बायच्या स्वरूपामध्ये. आयुष फडके 11 बॉलमध्ये 17 धावांवरती खेळताना पाहायला मिळतात. ऑन स्ट्राईक आहे ते. सिद्धू भोईर गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. कमी वयामध्ये या गोलंदाजाने आपल्या नावाचा डंका पेटवलाय, बुलबाला केलाय आणि आत्ता त्याला मात्र इथून अंतिम षटकामध्ये पाहतोय सिद्धू भोईर. चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळाला, आणखी एक जबरदस्त इथून मात्र त्याला गेलाय तेवढाच अप्रतिम मात्र तिथून चतुराई मात्र पाहायला मिळाली. अगोदरच उल्लेख करत होतो मात्र केतन यांची, आणि ती केतन याने मात्र चतुराई दाखवली आणि इथून फलंदाज बाद रिप्लेमध्ये पाहू शकताय. केतन यांची चतुराई पहा अगदी आले, त्याच्यानंतर मात्र एक्स्ट्रेक्शन फलंदाज बाद. आणखी एक धक्का बसतो इथे मोरबी टीमला 31 या धावसंख्येवरती. 12 बॉलमध्ये 17 धावांची बहादर खेळी पाहू शकतो आपण. हा घाम आहे गावासाठी, गावाच्या नावासाठी. ते गाव आहे मोरबी आणि ते खेळाडू आहेत आयुष फडके. चांगली फलंदाजी साकारत मैदानाच्या बाहेर येताना मात्र पाहायला मिळतात. हो हो, हे नाराज हताश हे सगळं गावासाठी आहे आणि गावासाठी क्रिकेट खेळणारे खेळाडू. ग्रामीण क्रिकेट त्यासाठी खेळला जातोय. डगआउटही पाहिलं आपण. आणखी एक जबरदस्त बॉल इथे मात्र पाहायला गेला तर, आणि त्याच्यानंतर बरंच काही मैदानामध्ये घडताना पाहायला मिळते आणि इथून बायच्या स्वरूपामध्ये एक धाव येताना पाहायला मिळेल. हा डगआउट पाहतोय आपण. कोणी दाढीवरनं हात फिरवतोय, कोणी मात्र पाहायला गेला तर विचार करतोय, कोणी हाताची घडी घातलेली आहे, कोणी कपालावरती हात फिरवतोय, म्हणजे कोणाच्या कपालाच्या डोक्यावरती मात्र रेषा पाहायला मिळत आहेत. कोणी बच्चे कंपनी थोडीशी मात्र नाराज आहे, धावा कमी आल्यात. मोरबेकर थोडीशी हताश आपल्याला पाहायला मिळतात, परंतु हा क्रिकेट आहे. कारण मोरबीची बॉलिंग सुद्धा स्ट्रॉंग आहे. ऑन साईडला मात्र ढकलून दिलाय बॅकवर्ड रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचतायत. उचलला जाईल, फेकी केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय का यशस्वी. बरीचशी चर्चा, तोपर्यंत थ्रो जाईल का, परत एकदा सटकेल का हातातून बॉल. हो, आता मात्र इथून अगदी चांगला प्रयत्न आणि इथून धाव तिसरी घेत असताना हा मात्र 2 धावा आणि तिसऱ्या धावीवरती मात्र विकेट जाताना पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा निर्णायक मात्र पाहायला मिळेल. त्या 4 षटकांमध्ये आल्यात पहा येते आणि अंतिम क्षणी इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट जाईल. 34 धावा. आता विजयासाठी 24 बॉलमध्ये 35 धावांची गरज असणार आहे. त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर आणखी एक दमदार आयोजक आपल्याला पाहायला मिळतात आणि या विभागातील उत्तम खेळाडू सचिन मुंडे खानावस आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचंही करूया सरचं स्वागत. आणि या मॅचकडे जाऊया. आपण पाहायला गेलं तर आता येणारे 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये बनवायचे आहेत 35 धावा. चांगलं खेळ इथे मात्र साकारायचं आहे आणि या सेकंड इनिंगमध्ये
तर जाऊया आपण मॅचकडे. अगदी क्रुशियल मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही गावांमध्ये तेवढीच ताकद आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर अगदी अप्रतिम सामना. दोन्ही गाव तसं पाहायला गेलं तर तुल्यबल आहेत. अगदी बल्हाट्य दोन्ही संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतात इथे. आणि या सेकंड इनिंगमध्ये जाऊया आपण इथून मंगेश पाटील सरांकडे आणि इथून आम्हाला मात्र आमंत्रित केलं त्याबद्दल आम्ही इथून अगदी आदरणीय शशिकांत दिसले साहेब आणि सर्व आयोजक कमिटी आणि वैभव बोपी सरांचं मनापासून आभार व्यक्त करू. आजच्या समालोचन सेवा इथेच आम्ही समाप्त करतोय असे ते मात्र घोषित करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. तर आपण विशेष सन्मान करूया. आजच्या रात्रीमध्ये ज्यांचा गोड आवाज ऐकला ते आमचे साथी समालोचक रुपेश पाटील सर यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जाईल. आयोजकांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभासे आपण सन्मान करायचा. रुपेश पाटील सर यावा आपण. तरी सेकंद सत्र लक्ष तुम्हाला पार करायचं. सेकंद सत्रामध्ये गावदेवी पाली टीम आजच्या रात्रीमध्ये शेवटची मॅच एका साईडला यंगस्टार मोरबे आणि त्या संघाला फाईट करत असताना गावदेवी पाली पहिला पूर्वार्ध पहिला दमदार गोलंदाजी केली. आता त्याचं उत्तर सेकंड सत्रामध्ये द्यावं लागेल यंगस्टार मोरबे टीमला. 24 मध्ये वाचवायच्या त्या मात्र 35 धावा कशा रीतीनं धावा डिफेन्स केल्या जातील की या धावा चेस होतील. करूया आपण विशेष सन्मान. आजच्या रात्रीमध्ये ज्यांचा गोड आवाज ऐकला ते आमचे साथी समालोचक नक्कीच रुपेश पाटील सर यांना स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जाईल. आयोजकांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभासे आपण हा शुभ सन्मान करायचा. तर थँक्यू सो मच. तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. येणारे 24 बॉल 35 धावांचं लक्ष. मॅच इम्पॉर्टंट आहे. इथून जर सामना जिंकला तर त्या संघाचं नाव एखाद्या ट्रॉफीवरती कोरलं जाईल. मॅच इम्पॉर्टंट. गेम ऑन. पंचाचं ग्रीन सिग्नल. पहिलाच बॉल ऑफ साईडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. एका धाब्यानं संघाचा ना वैयक्तिक अकाउंट ओपन करत असताना सिद्धेश ठाकरे आणि केतन ठाकरे जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राइक वरती फलंदाज सिद्धेश ठाकरे ऑन स्ट्राइक वरती. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पाहिलं तर विनीत फडके हा मुख्य ट्रम्प कार्ड यंगस्टार मोरबे टीमचा गोलंदाज. सेकंड बॉल एक्स्ट्रा कव्हरला केला. फटका चांगला. इनफिल्ड क्लिअर करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक वेगाने आल्यात. उचलतील फेकतील तोपर्यंत डबलला प्राधान्य. 24 बॉल मध्ये 35 धाब्यांचा लक्ष हा सेकंड सत्रामध्ये पार करायचा गावदेवी पाली टीमला. आणि सलामीची जोडी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. लक्ष मोठं नाहीये मात्र कशा रीतीनं फलंदाजी कशा रीतीनं गोलंदाजी मॅच मध्ये केली जाईल. दोन्ही टीमच्या माध्यमातून संघर्ष कशा रीतीनं मॅच मध्ये पाहायला मिळेल. गोलंदाज या पुन्हा एकदा विनीत फडके. पुढचा बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत इम्पॉर्टंट झेल पकडलाय. फलंदाज बाद. हा पहिला धक्का. बॅटिंग करत असताना गावदेवी टीमला फलंदाज सिद्धेश ठाकरे मैदानातून बाहेर. पहिला विकेट मैदानातून बाहेर. गावदेवी पाली टीमचा सिद्धेश ठाकरे हा फलंदाज मैदानातून बाहेर झालाय. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. फलंदाज प्रदीप ठाकरे. 24 बॉल मध्ये 35 धाब्यांचा लक्ष पार करायचा आणि तो लक्ष पार करीत असताना सध्या अडचणी निर्माण करतोय गोलंदाज विनीत फडके. 3 बॉल मध्ये 3 धाबा आणि 1 धक्का सध्या विनीत फडकेने दिला बॅटिंग करत असताना गावदेवी पाली टीमला. नवीन फलंदाज प्रदीप ठाकरे हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये ऑन स्ट्राइक तुम्हाला पाहायला मिळेल. पुढचा बॉल गोलंदाज या पुन्हा एकदा विनीत. वेगवान बॉल. पन्नाट वेग होता. सबमरीन डिलिव्हरी. अगदी जड मध्ये फेकण्याचा प्रयत्न. तिथे सरळ एस्ट्रिकच्या हातामध्ये चेंडू भिसावलाय आणि हा डॉट चेंडू पाहायला मिळतो. मागे 2 बॉल निर्धाव फेकल्यात गोलंदाज विनीत फडकेनं आणि कमालीचा षटक राहतोय तो मात्र यंगस्टार मोरबे टीमसाठी. टी फॉर टॅड जसं तसं उत्तर सेकंड सत्रामध्ये देत असताना यंगस्टार मोरबे संघ मॅच इम्पॉर्टंट आहे त्याच्यामुळे फाईट देखील भरपूर चांगली द्यायची आणि त्याचं उत्तर मैदानाच्या आतमध्ये. ऑफ साईडला केलेला इनसाइड आउट. फटका चांगला. क्षेत्ररक्षक नाहीयत. पावर सर्कलचा षटक या आणि हा चौकार पाहायला मिळतो.
4 धाब्यानं संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला 7 या आकड्यावरती. फलंदाज प्रदीप ठाकरेच्या बॅटमधून चौकार आला. 35 धाब्यांचा लक्ष्य शेवटचा अंतिम बॉल असेल. मंडेटरी पॉवर सर्कलचा पहिला षटक फेकत असताना गोलंदाज यंगस्टार मोरबे टीमचा मुख्य ट्रम्प कार्ड गोलंदाज विनीत फडकेला तुम्ही पाहता. शेवटचा अंतिम बॉल समोर पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक प्रदीप ठाकरे. प्रहार केलाय ऑफ साईडला. हा बॉल लॉक केला पाहता प्रयत्न एफर्ट भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अगदी दर्जेदार क्षेत्ररक्षण राहुलच्या माध्यमातून. किमान या बॉलवरती आपण पाहिलं तर खर तर 4 धाबा वाचवण्याचा प्रयत्न, यस 5 धाबा वाचवण्याचा प्रयत्न राहुलने केला. चांगला एफर्ट, चांगलं क्षेत्ररक्षण ऑन स्क्रीन वरती देखील पाहिलं जातं. एमटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा पूर्णपणे लाईव्ह कव्हरेज केली जाते. हो सुपर एफर्ट, बॅलन्स देखील भरपूर चांगलं. 5 धाबा वाचवल्यात. अंतिम बॉल वरती सिंगल आली. पहिल्या षटकाचे खेळ समाप्त झालं आणि पहिल्या षटकामध्ये धाबाल्यात 8 बॅटिंग करत असताना गावदेवी पाली टीमसाठी आणि 1 फलंदाज मैदानातून बाहेर. सेकंड षटक बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल सागर उलवेकर. संघाचा संघनायक सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. सुरुवात चांगली मिळाली गोलंदाजी करत असताना यंगस्टार मोरबे टीमसाठी, कारण की पहिला महत्वाचं षटक भरपूर चांगलं फेकलं विनीत फडकेनं. सेकंड ओव्हर पहिलाच बॉल प्रहार केला साईडला. हा तडाका फलंदाज प्रदीपच्या पाठमधून हा धमाका ठोकला षटकार. आता प्रहार केला फलंदाज प्रदीप ठाकरे त्याच्या बॅटमधून आपण हा षटकार पाहिला. संघाची धावसंख्या पाहिली. संघ जाऊन पोहोचला 14 या आकड्यावरती. बॅटिंग करत असताना गावदेवी पाली. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न, यस पाठची एज फलंदाज पाठ. हा दुसरा धक्का गावदेवी पाली टीमला. प्रदीप ठाकरे मैदानातून बाहेर. पहिल्या बॉलवरती षटकाराला, सेकंड बॉलवरती लगेच त्याचं उत्तर दिलं सागर उलवेकरनं. जिथे आज दुसरा धक्का बॅटिंग करत असताना गावदेवी पाली टीमला. प्रदीप ठाकरे मैदानातून बाहेर झालाय. आता मैदानाच्या आतमध्ये तेजेश पाटील हा फलंदाज इन झाला. समीकरण पाहिलं ना, येणारे 16 बॉल शिल्लक आहेत. 21 धावांची गरज. सामना अजूनही बॅलन्स आहे. दोन्ही संघ मॅच मध्ये संघर्ष करत असताना आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज तयार. ऑन साईडला केलेला फटका चांगलाय. क्षेत्रक्षे वेगाने आल्यात. उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य, एकेरी दाबीला प्राधान्य देत असताना संघ जाऊन पोहोचला तो मात्र 15 या आकड्यावरती. स्ट्राईक रोटेट झाले. स्ट्राईक वरती फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल केतन ठाकरे हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये. गोलंदाज या पुन्हा एकदा सागर. फुलटॉस बॉल, बॅटची एज, क्षेत्ररक्षकात फर्स्ट स्लिप मध्ये चेंडूची अडवणी आणि हा डॉट चेंडू पाहायला मिळता. पहिल्या षटकामध्ये पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर तब्बल 8 डाब आल्या आणि त्याच्यानंतर सागरच्या पहिल्या बॉलवरती षटका पाहिला आणि त्याच्यानंतर काय गोलंदाजी केली. अचूक टप्प्यावरती अगदी नियंत्रित गोलंदाजी करत असताना संघाचा संघनायक सरस सेनापती मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती सागर. ऑफ साईडला केलेला इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. उचलतील फेकतील सिंगलला प्राधान्य. धावगतीला आता ब्रेक लावण्याचा प्रयत्न सागर उलवेकर करता. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला 16 या आकड्यावरती. बॅटिंग करत असताना गावदेवी पाली 35 धाब्यांचं घेतले लक्ष पार करायचा आणि तो लक्ष पार करत असताना थोडासा अडचणी निर्माण करतोय. तो मात्र यंगस्टार मोरबे संघ पहिल्या षटकामध्ये 8 आल्या. या ओव्हरचा विचार केला 5 मध्ये 8 खर्च केला गोलंदाज सागरनं आणि जिथे एक विकेट. फलंदाज प्रदीप ठाकरे मैदानातून बाहेर. समोर फलंदाज पहिला तेजेश पाटील आणि केतन ठाकरे ही जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा सागर उलवेकर.
फुटबॉलचा वापर केला, पुढे येऊन डान्स इन द डाऊन केलाय, फटका चांगला ऑन साइड लॉंग ऑन मध्ये चेंडू फारार, गॅप भरपूर मोठी होती आणि ती गॅप शोधली फलंदाज तेजस पाटीलच्या बॅटमधून चौकार. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूंच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली 10च्या सरासरीने धावा जमा केल्या गावदेवी पाली टीमनं आणि संघ 20 या आकड्यावरती. येणारे आता 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये 15 धाब्यांची गरज. कोणता संघ आजच्या दिवसामध्ये आपला अधिराज्य कायम ठेवेल, कोणता संघ आजच्या रात्रीमध्ये सुपर 4 साठी दाखल होईल याच्याकडे आपण लक्ष देऊया. कालच्या रात्रीचा विचार केला, काल स्पर्धेची पहिली रात्र होती आणि कालचा एक गटचा आपण पॉल पाहिला आणि त्याच पॉल मध्ये खरं तर कानपोली संघ कालच्या रात्रीमध्ये सुपर 4 साठी दाखल झाला. आज देखील आपण पाहतोय 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपण पाहिलं, त्यातून 2 संघ अद्याप मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतात. मात्र कोणता संघ विजय महोत्सव साजरा करेल आणि एखाद्या ट्रॉफीवरती आपलं नाव करेल याच्याकडे तमाम क्रीडा रसिकांचं लक्ष. 12 मध्ये 15 धाब्यांची गरज आहे. मॅच मध्ये वापसी कमबॅक करेल का? गोलंदाजी करत असताना यंगस्टार मोरबे टीम जर कमबॅक करायचा असेल, सामना जिंकायचा असेल तर दोन्ही गोलंदाजांना 100% योगदान 100% कमिटमेंट द्यावी लागेल. मॅच मध्ये संघर्ष मोठा करावा लागेल यंगस्टार मोरबे टीमला. गोलंदाज झाल्या बॉलिंग ट्रॅक वरती मंगेश नावडेकर याचा वापर केलाय. पहिलाच बॉल टायपिंग क्रिकेट ऑनसाइडला खेळला, अलार्म द कार्पेटला पडका, क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. एका धावेनं धावफलक पुढे सरसावल्या. संघाची धावसंख्या पाहिली 21. 21 या शुभांकावरती बॅटिंग करत असताना गावदेवी पाली. समीकरण पाहिलं, येणारे आता बॉल शिल्लक असतील 11 आणि 11 मध्ये करायच्यात अद्याप 14 धावा. समोर फलंदाज तेजस पाटील इन ऍक्शन मध्ये अक्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. क्षेत्ररक्षक आहेत यस शॉट फाईन रिझर्व मध्ये जिथे चेंडूची अडवणी होते. लेग पास मध्ये एक धाव जोडली जाईल. एका धावेनं संघ डबल दुरी 22 या आकड्यावरती गावदेवी पाली. अद्याप 10 बॉल आणि 13 धाब्यांची गरज. सामना अजूनही बॅलन्स आहे. एका धाबेके प्रत्येक डॉट चेंडू मॅच मध्ये महत्वाचे राहतील गोलंदाजी करत असताना यंगस्टार मोरबे टीम साठी. मात्र प्रत्येक बॉल वरती धाव हवी आहे बॅटिंग करत असताना. गावदेवी पाली टीमला हवाई फायर केलाय, काउंटर अटॅक जारी आहे, ठोकला षटकार. कोणताही संघ जिंको, आपण टी शर्ट काढायचं ना त्याकडे लक्ष द्या. आपण आनंद अगदी साजरा करा याची मात्र शंका नाही आहे. मात्र कोणताही खेळाडू कोणताही प्रेक्षक आपण टी शर्ट काढू नका. येणारे 9 बॉल 7 धावांची गरज आहे. मॅच मध्ये सध्या अधिराज्य गाजवतोय गावदेवी पाली संघ. संघ थोडासा लेट आला मात्र थेट मैदानाच्या आतमध्ये फाईट देखील भरपूर चांगली. येस पंचांचा इशारा, ऑफस्टमच्या बाहेर बॉल. इट इज अ वाईट. अवंतर दाबेनं संघ जाऊन पोहोचला 29. 29 या आकड्यावरती. येणारे 9 बॉल 6 धाब्यांची गरज आहे. एखादा मोठा फटका विजय महोत्सव साजरा केला मॅच मध्ये गावदेवी पाली संघ. मात्र प्रत्येक डॉट चेंडू हवा मॅच मध्ये यंगस्टार मोरबे टीमला. गोलंदाज मंगेश नावडेकर, तिसरा टर्म कार्ड. ऑफ साइडला खेळला, फटका चांगला. क्षेत्ररक्षक आहेत थोडेसे चाचपारले. प्रेशर आला आता मोरबे संघावरती आणि प्रेशर सध्या जाणवतं मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा आल्या, 2 धावेनं संघ जाऊन पोहोचलाय 31. 31 या आकड्यावरती. आता येणारे 8 बॉल आणि 4 धाब्यांची गरज. पुढचा बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता मात्र इथे नो मॅच लँड चेंडू डिलिव्हर झाला. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून चुका करतोय मोरबे संघ आणि सामन्यापासून दूर चाललाय. आता समीकरण पाहिलं, येणारे बॉल शिल्लक 7 आणि 7 मध्ये करायच्यात अवघ्या 2 धावा. मॅच मध्ये वर्चस्व गाजवतं. मॅच मध्ये सध्या पकड निर्माण केली ती मात्र गावदेवी पाली टीमला. पहिला सत्र जिथे चांगली गोलंदाजी केली, गोलंदाजाचा तोपखाना पाहिला. 4ही गोलंदाजाला भरपूर चांगले योगदान दिलं आणि अवघ्या 34 धाब्यावरती रोखलं. 35 धाब्यांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरला आणि त्याचं लक्ष्याचा पार करीत असताना अगदी मजबूत स्थितीमध्ये
संघ तुम्हाला पाहायला मिळतं गावदेवी पाली. या सामना जिंकला. अभिनंदन टीम गावदेवी पाली आजच्या रात्रीमध्ये सुपर 4 साठी दाखल होत आहे. या स्टीचे टॉक आज व्यासपीठावरी स्वर्गीय जगन्नाथच्या नावानं चमचमली क्रीडा नगरी स्वर्गीय जगन्नाथ दिसलेच्या नावानं. खेळपट्टीवरती आपण कोणी नावचू नका. या 7च्या दिवसामध्ये अभिनंदन टीम गावदेवी पाली एकदा जोरदार टाळ्या आवाज होत्या पालीकर. चला या आता लगेच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सर गावदेवी पाली संघ या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरला तर आमचे रोशनभाई पराड यांच्याकडून एकविरेचं दर्शन दिलं जाईल. पहा खरं तर मोरबे टीम तुम्ही आजच्या रात्रीमध्ये अगदी शिस्त पद्धत खेळ साकारला. तुमच्यासाठी आकर्षक बक्षीस देखील दिलं जाईल. टीम साठी पूर्णपणे बक्षीस दिलं जाईल. यस आयोजकांचा हा. चला 11 खेळाडू मोरबे टीमचे सर्व खेळाडू सर्वांना विनंती करेन लाईन अप करू आपण. याबा शिस्त पद्धत डिसिप्लिन आज खेळ आपण मोरबे संघाचा पाहिला आणि त्या संघाला आज सन्मानित देखील केलं जाईल. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिरो केतन ठाकरे ठरला. मॅन ऑफ द मॅच हिरो कम ऑन द स्टेज कलेक्टिव्हर मॅन ऑफ द ट्रॉफी. अगदी चांगला खेळ आपण केतन ठाकरेचा पाहिला आणि आजच्या रात्रीमध्ये गावदेवी पाली संघ सुपर 4 साठी दाखल झाला. कालच्या रात्रीचा बिचाक केला कानपोली संघ गेला. आजची रात्र गाजवली गावदेवी पाली टीमला. रिक्षा कोणाची असेल आपण बाहेर काढा प्लीज. कॉपरेट करा आपण. मोरबे टीम 11 खेळाडू आपण या तुम्हाला इथे सन्मानित केलं जाईल. चला केतन या आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी कलेक्ट करा. मोरबे टीम टोटली संघ 11 खेळाडू आपण या. अभिनंदन टीम पाली चांगला खेळ मोरबे टीमचा देखील राहिला. केतन ठरला मॅन ऑफ द मॅच. सर्वप्रथम मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी देऊया. अंकुश दादा अभिनंदन टीम पाली. तर मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी केतन अगदी चांगला खेळ राहिला आणि आजची रात्र गाजवली ती मात्र गावदेवी पाली टीमला. चला मोरबे टीम सर्व खेळाडू 11 खेळाडू आपण व्यासपीठावरती या. खरं तर अगदी आजच्या रात्रीमध्ये डिसिप्लिन शिस्त पद्धत खेळ आपण पाहिला. मॅन ऑफ द मॅच केतन ठरला. अगदी चांगला खेळ आजच्या रात्रीमध्ये इम्प्रेस केलं खरं तर गावदेवी पाली टीमला आणि हा संघ आजच्या रात्रीमध्ये सुपर 4 साठी दाखल झालाय. केतन ठाकरे आज आपण पाहिला भरपूर चांगला खेळ झाला. टीम बद्दल काय म्हणशील? एकंदरीत नाईट स्पर्धेमध्ये आपण कधी ट्रॉफी मारली का? नाही, आजूपर्यंत आम्ही एक राऊंड सुद्धा नाही जिंकला आणि आम्ही आता इथे क्वालिफाय झालो तर खूप एकदम सगळी बघताय तुम्ही गावचा आनंद. आमचे पाटीराके आणि सगळे गावचे अजूनपर्यंत मॅच बघत असतात घरी. त्यांना धन्यवाद सगळ्यांना आणि आयोजन खूप चांगलं आहे. तर बेस्ट ऑफ लक केतन. अगदी दमला हा खेळाडू. एकदा जोरदार टाळ्या केतनसाठी. भरपूर चांगला खेळ मोरबे टीम. चला यावा आपण आपला डिसिप्लिन खेळ आज शिस्त पद्धत खेळ राहिला. संगनायक सागर हॅलो. आज आम्ही कमीत कमी 7 वर्षातून एक ट्रॉफी मारली असेल. गाववाले आम्हाला ज्यावेळेस आम्ही घरातून निघतो सर्वजण बोलतात मेले आले हरून, मेले आले हरून. पण आमच्या हृदयावर काय गुजरते ते आम्हाला माहीत असतं. या एंट्रीसाठी आम्ही काय काय प्रयत्न करतो, कुठून पैसा लावतो हे आमचं आम्हाला माहीत आहे. पण आमच्या पोरांनी खरोखर आमच्या पैशाची चीज केली. आज मला आमच्या गावातल्या पण गावठी माते की यस अगदी
शेवटपर्यंत खचून गेले मात्र जिद्द ठेवली आणि आज खरं तर पाली संघ सामना जिंकलाय. शिस्त पद्धत खेळ राहिला आज मोरबे टीमचा आणि त्या टीमला सिल्वर कॉईन न सन्मानित केलं जाईल. अगदी चांगला खेळ सागर, हार्ड लक, मात्र भरपूर चांगला खेळ राहिला. तुम्हाला देखील पुढच्या वाटचालीसाठी आम्ही शुभेच्छा देतो. सर्व खेळाडू सर्वांनी या. शिस्त पद्धत खेळ आपण आज मोरबे टीमचा पाहिला आणि त्या पूर्ण टीमला सन्मानित केलं जातं सिल्वर कॉईन. सागर